नमस्कार विद्यार्थी मित्रो, 11वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना आपला पेपर सेकंड जो आहे तो चालू आहे. त्या सेकंडमध्ये काल मी ज्या नोट्स पाठवलेल्या आहेत PDF फाईल, त्यामध्ये प्रकरण 1 आणि 2 आपलं पाठवलेलं आहे. ते तुम्ही ज्या कन्सेप्ट ज्या आहेत 24-25 त्या लिहून घ्या वहीमध्ये किंवा व्हॉट्सअपच्या झेरॉक्स काढा आणि झेरॉक्स काढून त्यांना स्टॅपलर करा प्रत्येक टॉपिकला, आणि ते तुमच्या अभ्यासासाठी चांगलं पडेल. लक्षात घ्या, लिहिण्यापेक्षा झेरॉक्स काढल्या तरी चालू शकतील, पण तुम्हाला समजणं हा माझा महत्त्वाचा उद्देश आहे. लक्षात घ्या. थोडंसं लेक्चर बाकी होतं. डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम म्हणजे काय? ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन टू अस्पेक्ट डेबिट ॲज वेल ॲज क्रेडिट. लक्षात घ्या, प्रत्येक व्यवहार जो आहे, ट्रान्झॅक्शन्स का सांगितले, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय आणि ट्रान्झॅक्शनच्या रेकॉर्ड जे आहेत ते कशा पद्धतीने करतात ते तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रत्येक व्यवहार जो आहे पर्सनल, रिअल आणि नॉमिनल अकाउंटमध्ये जातो. पर्सनल अकाउंटचा नियम आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि नॉमिनल अकाउंट जे आहे डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द गेन अँड इन्कम. अशा पद्धतीने हे प्रत्येक व्यवहार जो आहे तो व्यवहार ह्या 3 अकाउंटच्या मध्ये डेबिट आणि क्रेडिट कुठेतरी जाणार. लक्षात घ्या. अकाउंट म्हणजे काय सांगितलेलं आहे मागे तुम्हाला मी, समरी रेकॉर्ड ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. त्याला डेबिट साईड असते, क्रेडिट साईड असते अकाउंटला. ते पाठवलेलं आहे मी, ते व्यवस्थित बघा. आता सिंगल एंट्री आणि डबल एंट्रीमधला पण फरक सांगितलेला आहे. जगामध्ये सर्व आर्थिक व्यवहार जे आहे किंवा बिझनेसमॅन जो आहे तो डबल एंट्री सिस्टीम अप्लाय करतात, कारण सिंगल एंट्रीमध्ये कॅश ट्रान्झॅक्शन्स आणि पर्सनल अकाउंट येतात. त्याच्यामुळे सिंगल एंट्री सिस्टीम बिझनेसमध्ये सहसा अडॉप्ट केली जात नाही. वकील, डॉक्टर वगैरे अडॉप्ट करतात. ते तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पाठवलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक व्यवहार जो आहे त्या व्यवहाराच्या 2 नोंदी केले जातात. लक्षात घ्या. अकाउंटमध्ये an account is a summarized record of the relevant transactions of one place relating to person, assets, income, gain. It means each account given summarized is related to accounts. म्हणून अकाउंटला 2 साईड असतात. अकाउंट म्हणजे काय ते तुम्हाला मी पाठवलेलं आहे, ते व्यवस्थित बघा. आणि शंका असेल तर मला तुम्ही व्यक्तिगत फोन करून विचारू शकतात, कारण बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या तुम्हाला समजल्या पाहिजे. पाया जो आहे तो भक्कम झाला पाहिजे, नाहीतर 12वीच्या पोरांसारखं हाल होतात. डेबिट क्रेडिट पण समजत नाही. म्हणून डेबिट म्हणजे काय, क्रेडिट म्हणजे काय पुढे मी सांगतो. फक्त लक्षात घ्या, डबल एंट्री बुकिंग सिस्टीममध्ये प्रत्येक व्यवहार जो आहे त्या व्यवहाराच्या 2 नोंदी केल्या जातात, डेबिट ॲज वेल ॲज क्रेडिट. उदाहरणार्थ बघा, मिस्टर विश्वास स्टार्टेड अ बिझनेस विथ कॅपिटल ₹50,000. हा एक ट्रान्झॅक्शन आहे. हा ट्रान्झॅक्शन पर्सनल, रिअल आणि नॉमिनल अकाउंटमध्ये आपला गेला पाहिजे. लक्षात घ्या. मराठीचा अर्थ लावायचा तुमच्या भाषेमध्ये. मिस्टर विश्वासने ₹50,000 कॅश टाकून व्यवसाय सुरू केला. तर हा ट्रान्झॅक्शन जो आहे तो क्लासिफाय करायचा आपल्याला. क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्झॅक्शन इन पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट, यामध्ये तो व्यवहार गेला पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे विश्वासने ₹50,000 रोख कॅश, आता कॅपिटल आणलं त्याने. कॅपिटल म्हणजे काय सांगितलेलं आहे, जे पैसे आपला प्रोप्रायटर किंवा ओनर जो आहे तो व्यवसायामध्ये गुंतवतो, त्याच्यामध्ये कॅश असू द्या, गुड्स असू द्या, प्लांट मशिनरी असू द्या, फर्निचर, एनी असेट किंवा पैसे असू द्या, सर्व जे व्यवसायामध्ये जो मालक जो आहे तो जे पैसे गुंतवतो त्याला कॅपिटल असे म्हणतात. कन्सेप्टमध्ये बघा व्हॉट इज मीन बाय कॅपिटल. कॅपिटल मीन्स अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय द प्रोप्रायटर्स इन द बिझनेस इज कॉल्ड ॲज कॅपिटल. लक्षात घ्या. प्रत्येक व्यावसायिक जो आहे हा व्यावसायिक हा धंद्यामध्ये कॅपिटल गुंतवत असतो.
असे प्रत्येक व्यवहार होतात. त्याच्यानंतर पेड रेंट, भाडं दिलं 10,000 रुपये. हा व्यवहार जो आहे पर्सनल, रिअल आणि नॉमिनल अकाउंटमध्ये आपल्याला बघायचा आहे. हे अगोदर क्लासिफाय करायचं, ट्रान्झॅक्शनचा अर्थ लावायचा आणि तो ट्रान्झॅक्शन डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट आणि नॉमिनल अकाउंट, डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द गेन अँड इन्कम. ह्या तिघं जे अकाउंटचे नेम आहेत त्या नेमाच्या आधारावर कुठेतरी हा व्यवहार बसेल बघा. उदाहरणार्थ मी सांगितलेलं आहे, विश्वास स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. मिस्टर विश्वासने 50,000 रुपये धंद्यात टाकलेले आहेत. लक्षात घ्या, धंद्यामध्ये काय झालेलं आहे, पैसे आलेले आहेत. लक्षात घ्या, कोणी दिले, विश्वासने दिले. त्याचं विश्वास कॅपिटल, लक्षात, त्याचं भांडवल आहे आणि ह्या भांडवलामधून तो माल खरेदी करणार, माल विकणार, खर्च करणार वगैरे वगैरे. ते आपल्या पुढे डिटेल बघता येईल. हा जो व्यवहार आहे हा व्यवहार आपल्याला पर्सनल, रिअल आणि नॉमिनलमध्ये बसायचा, चार्ट तयार करायचा. मी ते चार्ट पाठवलेत बघा तुम्हाला. काल जे मी त्या PDF तुम्हाला टॉपिक पाठवलं आहे त्याच्यामध्ये क्लासिफाय द अकाउंट्स, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. आता कॅपिटल अकाउंट काय आहे, पर्सनल अकाउंट आहे. प्लांट आणि मशिनरी काय आहे, रिअल अकाउंट आहे. रेंट काय आहे, नॉमिनल अकाउंट आहे. हे तुम्हाला मी त्या नोट्समध्ये पाठवलेलं आहे. जे खर्च आणि तुलना करायची, खर्च आहे की उत्पन्न आहे, पैसे आले की गेले, माल आला की गेला, नंतर धंद्यामध्ये पैसे गुंतवले, कॅपिटल आहे का काय आहे, ते असं बघायचं आणि त्यानुसार आपला व्यवहार जो आहे तो व्यवहार पर्सनल, रिअल आणि नॉमिनल अकाउंट या तिघांमध्ये कुठेतरी बसवायचा आहे. समजलं? त्यानंतर हा जो व्यवहार आहे, विश्वास स्टार्टेड बिझनेस विथ कॅपिटल ₹50,000. धंद्यामध्ये काय आलेली आहे, कॅश आलेली आहे. व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन. म्हणून हा रिअल अकाउंटमध्ये गेला बघा पहिला, डेबिट. ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड टू अस्पेक्ट. प्रत्येक फॉर इक्वल अमाऊंट. एकाला डेबिट पडलं तर तेवढ्याच अमाऊंटची दुसऱ्याला क्रेडिट पडलं पाहिजे. लक्षात घ्या, ईच अँड एव्हरी, प्रत्येक व्यवहार हा डेबिट अगोदर पडेल आणि दुसरा क्रेडिट पडेल. देणारा कोण आहे, क्रेडिट द गिवर बघा. पर्सनल अकाउंटमध्ये देणारा कोण आहे, विश्वास कॅपिटल. लक्षात घ्या, पैसे गुंतवले म्हणजे कॅपिटल आलं, नुसतं विश्वास नाही. विश्वास कॅपिटल अकाउंट किंवा कॅश अकाउंट रिअल अकाउंटमध्ये जाईल. डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन. क्रेडिट द गिवर, देणारा कोण आहे, विश्वास आहे. म्हणून विश्वास कॅपिटल हा रिअल अकाउंट आणि पर्सनल अकाउंटमध्ये गेला. लक्षात घ्या. मग तुम्ही कॉलमचं ट्रान्झॅक्शनचं नाव लिहायचं, नंतर रिअल अकाउंट, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. तर नेम लिहायचा, डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन, रिअल अकाउंट. म्हणजे रिअल अकाउंटमध्ये तो ट्रान्झॅक्शन बसवायचा. चार्ट बघा, तुम्हाला टेबल चार्ट पाठवलेला आहे, त्यामध्ये ते व्यवहार बघा. मी तुम्हाला परत उद्या त्याची माहिती सांगेल, ते प्रॉब्लेम घेऊ. लक्षात घ्या. पण हे उदाहरण सांगतो, तुम्हाला समजून देतो, त्यानुसार लक्ष द्यायचं. बहुतेक विद्यार्थी व्हिडिओ बघत नाहीत. लक्षात घ्या, एक प्रॉब्लेम समजला तर बघू नका, पण जेवढं तुमचं समजलं तेवढं समजलं नाही तर पुढे तुम्हाला त्रास होईल. लक्षात घ्या, परत कॉलेजमध्ये हे घेतलं जाणार नाही, कारण 12वीचं मुलं येतील, 12वीच्या मुलांना जास्त वेळ द्यावा लागेल. लक्षात घ्या. म्हणून ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन टू अस्पेक्ट, डेबिट ॲज वेल ॲज इक्विटी. आता बघा, त्याने धंद्यामध्ये कॅश गुंतवली, परचेस्ड गुड्स फॉर कॅश. आता तुम्हाला जर व्यवहारात ट्रान्झॅक्शनचा अर्थ समजला नाही तर पुढे तुम्हाला परचेस म्हणजे काय, खरेदी करणे. तुम्हाला कन्सेप्टमध्ये पाठवलेले परचेस, माल खरेदी करणे, त्याची व्याख्या पाठवलेली ते बघा. परचेस्ड गुड्स फॉर कॅश ₹5,000. 5,000 रुपयाचा माल फॉर कॅश, रोख खरेदी केला. लक्षात घ्या, परचेस्ड गुड्स फॉर कॅश ₹50,000 किंवा 10 जो अमाऊंट असेल ती अमाऊंट जाऊ द्या. पण हा व्यवहार जो आहे पर्सनल, रिअल आणि नॉमिनल बघायचा बघा. परचेस म्हणजे काय, खरेदी करणे. गुड्स म्हणजे काय, माल. फॉर कॅश म्हणजे रोख माल खरेदी केला. व्हॉट कम्स इन, गुड्स कम्स इन. मग रिअल अकाउंटमध्ये गेला बघा. माल आला, परचेस म्हणजे खरेदी केलं, परचेस रिअल अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन, गुड्स कम्स इन. काय गेले,
रोख खरेदी केला, पैसे गेले, व्हॉट गोज आउट, कॅश गोज आउट. मग रिअल अकाउंटमध्ये बघा, डेबिट व्हॉट कम्स इन, गुड्स कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, कॅश गोज आउट. लक्षात घ्या. अशा पद्धतीने प्रत्येक व्यवहार. आता पुढचा व्यवहार सांगतो. अमाऊंट डिपॉझिटेड इन टू द बँक ₹10,000. विश्वासने ते कॅपिटलपैकी 10,000 रुपये भांडवल जे पैकी त्याने बँकेत अकाउंट ओपन केलं. अमाऊंट डिपॉझिटेड ₹10,000 इन अकाउंट ओपन. लक्षात घ्या. कोणाला पैसे मिळणार आहे? बँकेला पैसे मिळणार आहे. बँक इज पर्सनल अकाउंट सांगितलेलं आहे. पर्सनल अकाउंटमध्ये 3 येतात. डेबिट द रिसिव्हर, बँक इज रिसिव्ह, बँकेला पैसे मिळणार आहे. आपल्याकडनं काय गेले? पैसे गेले. क्रेडिट व्हॉट गोज आउट, कॅश गोज आउट. बँक इज पर्सनल अकाउंट, बँक अकाउंट डेबिट, डेबिट द रिसिव्हर, बँक इज रिसिव्हर. व्हॉट गोज आउट, कॅश गोज आउट. मग रिअल अकाउंटमध्ये हा ट्रान्झॅक्शन पर्सनल डेबिट आणि रिअल क्रेडिट असं जाईल. लक्षात घ्या. आता ही जर्नल एंट्री आपल्या पुढे फक्त ट्रान्झॅक्शन जो आहे, प्रत्येक व्यवहार जो आहे, या व्यवहाराच्या 2 इफेक्ट करायचे आहेत. उदाहरणार्थ बघा, विथड्रॉ फ्रॉम बँक, बँकेमधून पैसे काढले. जे 10,000 रुपये गुंतवले त्याच्यामधून 2,000 रुपये काढले. बँकेतनं पैसे काढले, आपल्याकडे काय आले? पैसे आले. व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन. रिअल अकाउंट. देणारी कोण आहे? क्रेडिट द गिव्हर. बघा, पर्सनल अकाउंटमध्ये एकाला रिसिव्हर बेनिफिट आणि दुसऱ्याला गिव्हर बेनिफिट, देणारा बेनिफिट. लक्षात घ्या. पर्सनलची व्याख्या मी लिहून पाठवलेली ते बघा. विथड्रॉ म्हणजे काय? पैसे काढणे. व्याख्याच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या कन्सेप्टमध्ये बघा, ड्रॉईंग म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, डेटर म्हणजे काय, क्रेडिटर्स म्हणजे काय, गुड्स म्हणजे काय, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन, अशा सर्व 30-35 कन्सेप्ट मी काल तुम्हाला पाठवलेल्या आहेत. त्या व्यवस्थित वाचा. लिहिण्यापेक्षा समजून घ्या. तुम्ही झेरॉक्स काढले तरी चालतील, माझं काही मत नाही. लक्षात घ्या. पण त्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या बघून घ्या. आता मी काय सांगितलेलं आहे? विथड्रॉ फॉर कॅश. विथड्रॉ म्हणजे काय? पैसे काढणे. व्हॉट कम्स इन, गुड्स कम्स इन का? नाही, कॅश कम्स इन. कॅश आलेली आहे म्हणून रिअल अकाउंटमध्ये बघा. क्रेडिट द गिव्हर, देणारी कोण आहे? बँक आहे म्हणून बँक क्रेडिट. हा ट्रिब्युनल चार्ट जो आहे तो तुम्ही तयार करायचा. मी पाठवलेले आहे ट्रान्झॅक्शन. त्या ट्रान्झॅक्शनचा आता पेड रेंट ₹2,000. रेंट म्हणजे काय? भाडं. पेड म्हणजे काय? देणे. भाडं दिलं 2,000. काय हे भाडं? म्हणजे खर्च आहे. डेबिट द एक्सपेन्सेस. नॉमिनल अकाउंटमध्ये बघा काय गेली? कॅश गेली. कशाच्या रूपात गेली? रेंटच्या रूपात. रेंट अकाउंट डेबिट. एंट्रीची पोस्टिंग मी सांगतो, पण हा ट्रान्झॅक्शन जो आहे कशात जाईल? नॉमिनल अकाउंटमध्ये जाईल. रेंट डेबिट द एक्सपेन्सेस. व्हॉट गोज आउट, कॅश गोज आउट. रिअल अकाउंट. पैसे गेले, भाड्याच्या रूपात पैसे गेले म्हणजे पैसे आले. व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन. व्हॉट गोज आउट, कॅश गोज आउट. क्रेडिट. लक्षात घ्या. म्हणजे कोणताही व्यवहार जो आहे हा व्यवहार ह्या 3 अकाउंटमध्ये कुठेतरी डेबिट आणि कुठेतरी क्रेडिट पडणार. लक्षात घ्या. आता कमिशन रिसिव्ड. कमिशन मिळालं. बघा, कमिशन म्हणजे काय? कमिशन. आपण एखादा व्यवहार केला, त्या व्यवहारावर त्या विश्वास जाधवला कमिशन मिळालं. मग कमिशन अकाउंट डेबिट जाईल का? नाही. लक्षात घ्या. हा व्यवहार जो आहे कमिशन रिसिव्ड, नॉमिनल अकाउंट बघा. क्रेडिट द गेन अँड इन्कम. इन्कम झालं बघा. कमिशन अकाउंट डेबिट टू काय व्यवहार होईल बघा? रिसिव्ड कमिशन. कमिशन मिळालं. व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन. कशाच्या रूपात मिळालं? कमिशनच्या रूपात मिळालं. क्रेडिट द गेन अँड इन्कम बघा. रिसिव्ड म्हणजे मिळणे. कमिशन मिळालं 5,000. फॉर कॅश, कॅशने कमिशन मिळाले. व्हॉट कम्स इन, कोणत्याही स्वरूपात कॅश असू द्या, फक्त कशाचे आहे? आता रिसिव्ड रेंट. रेंट मिळालं, कॅश आली. कशाच्या रूपात आली? रेंटच्या रूपात. रेंट इन्कम आहे. लक्षात घ्या. कॅश अकाउंट डेबिट टू रेंट अकाउंट क्रेडिट. लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक व्यवहार जो आहे हा व्यवहार याच्यामध्ये 3 अकाउंटमध्ये बघितला. इन्कम असेल, क्रेडिट द गेन अँड इन्कम नॉमिनल अकाउंटमध्ये जाईल. लक्षात घ्या. रिसिव्ड इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे काय? व्याज. व्याज मिळालं किंवा पेड इंटरेस्ट, व्याज दिलं.
ट्रान्झॅक्शनचा अर्थ जो आहे तो प्रत्येकाला समजला पाहिजे. त्या अर्थानुसार तुम्ही प्रत्येक व्यवहाराची नोंद जी आहे ती नोंद पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट यामध्ये गेली पाहिजे. हा माझा उद्देश आहे, लक्षात घ्या. प्रत्येक आता सोल्ड गुड्स फॉर कॅश काय अर्थ होतो? सोल्ड म्हणजे काय? विक्री. गुड्स म्हणजे माल विकला, रोखीने माल विकला. काय विकला? माल विकला. लक्षात घ्या. काय होईल? कोणत्या अकाउंटमध्ये जाईल? सोल्ड गुड्स फॉर कॅश, माल विकला, कॅश अकाउंट. रिअल, व्हॉट कम्स इन? कॅश कम्स इन. व्हॉट गोज आउट? गुड्स गोज आउट किंवा सेल्स. लक्षात घ्या. ते आपण नंतर बघू सबसिडी बुकमध्ये. ते व्यवहार कसे होतात, काय होतात ते आपण बघू. लक्षात घ्या. आता काही वेळा उधार होतात. लक्षात घ्या. परचेस गुड्स फॉर कॅश फ्रॉम मिस्टर अमोल ₹5,000. अमोलपासून 5,000 रुपयाचा माल उधार खरेदी केला. लक्षात घ्या. हा व्यवहार जो आहे हा व्यवहार आपल्याला बघायचा आहे. किंवा सोल्ड गुड्स टू अशोक ₹2,000. लक्षात घ्या. उधारीने माल ट्रान्झॅक्शनचे दोन प्रकार असतात, कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन. लक्षात घ्या. कॅश जेव्हा असेल तेव्हा कॅश येईल आणि उधार जेव्हा असेल तर त्या व्यक्तीचं नाव येईल. लक्षात. ज्या लोकांना आपण उधार माल विकतो त्यांना अकाउंटच्या भाषेत क्रेडिटर्स असे म्हणतात. लक्षात घ्या. आपले ग्राहक, कस्टमर्स. आणि ज्यांच्याकडनं उधार माल खरेदी करतो त्यांना क्रेडिटर्स म्हणतात. मी व्याख्या पाठवलेली आहे, ती माहिती पण तुम्हाला मी सांगितली मागच्या व्हिडिओमध्ये. डेटर्स म्हणजे काय, क्रेडिटर्स म्हणजे काय. लक्षात घ्या. अशा पद्धतीने प्रत्येक व्यवहार जो आहे तो व्यवहार ह्या 3 अकाउंटमध्ये बघायचा आहे. लक्षात घ्या. आता बघा, सोल्ड गुड्स फॉर कॅश टू आनंद 24,000 हा व्यवहार आहे. बघा या ट्रान्झॅक्शनमध्ये ॲनालाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन, ते बघितलं डेबिट अँड क्रेडिट इन रिस्पेक्टिव्ह अकाउंट. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये हा व्यवहार आहे सोल्ड गुड्स फॉर कॅश टू आनंद. आनंदला 24,000 रुपयाचा माल रोख विकला. फॉर कॅश आहे म्हणून रोख. हा फॉर कॅश नसता तर हा क्रेडिट समजायचा. लक्षात घ्या. असे व्यवहार जे आहेत त्या व्यवहाराच्या नोंद आपल्याला पर्सनल, रिअल आणि नॉमिनल अकाउंटमध्ये करायचे आहेत. या पद्धतीने ट्रिब्युनल चार्ट जो आहे त्या ट्रिब्युनल चार्टमध्ये प्रत्येक व्यवहार जो आहे त्या व्यवहाराच्या नोंदी आपल्याला बघायच्या आहेत. बघा आता ह्या ठिकाणी बघा, 7वा व्यवहार आहे कॅश पेड टू हेमंत. हेमंतला कॅश दिली. लक्षात घ्या. पर्सनल अकाउंट. कॅश कोणाला मिळणार आहे? हेमंतला मिळणार आहे. हेमंत अकाउंट डेबिट. काय गेले? कॅश अकाउंट क्रेडिट. म्हणजे पर्सनलमध्ये हेमंत आणि कॅशमध्ये रिअल. लक्षात घ्या. कॅश इज गोईंग आउट किंवा कॅश गोज आउट. हेमंत इज रिसिव्हर. लक्षात घ्या. मग डेबिट कशाला पडेल? हेमंतला पडेल आणि क्रेडिट कशाला पडेल? कॅशला पडेल. अशा आता मागे सांगितलं सोल्ड गुड्स फॉर कॅश टू आनंद 24,000 हा व्यवहार होता. बघा, आनंदला 24,000 रुपयाचा माल रोख विकला. हा व्यवहार जो आहे या व्यवहाराचा आपल्याला पर्सनल, रिअल आणि नॉमिनल अकाउंटमध्ये हा व्यवहार बसवायचा आहे. पैसे आले की गेले? सोल्ड गुड्स फॉर कॅश. पैसे आले, सेल्स. लक्षात घ्या. कॅश अकाउंट डेबिट टू गुड्स किंवा सेल्स अकाउंट क्रेडिट, नॉमिनल अकाउंट किंवा बघा सेल्स जे आहे ते नॉमिनल अकाउंट आहे. तुम्हाला मी सांगेन गेन अँड इन्कम. असे जे व्यवहार आहेत ते व्यवहार जे आहेत, आता परचेस गुड्स फ्रॉम हेमंतपासून माल खरेदी केला. हा व्यवहार जो आहे हा व्यवहार उधारीचा समजायचा. लक्षात घ्या. कारण त्याच्यामध्ये फक्त व्यक्तीचं परचेस्ड गुड्स फ्रॉम हेमंतपासून माल खरेदी केला. परचेसेस अकाउंट. लक्षात घ्या. आणि हेमंत अकाउंट क्रेडिट. माल देणारा कोण आहे? क्रेडिट द गिव्हर. आणि अशा पद्धतीने प्रत्येक व्यवहार जो आहे या व्यवहाराच्या 2 नोंदी करतात. एक डेबिट नोंद आणि दुसरी कोणती? क्रेडिट नोंद. त्याच्यामध्ये गुड्स वापरा किंवा परचेसेस किंवा सेल्स वापरलं तरी चालेल. लक्षात घ्या. सध्या कॅश व्यवहार जर असेल तर त्या कॅश व्यवहारामध्ये किंवा क्रेडिट व्यवहार जे आहेत ते क्रेडिट व्यवहारामध्ये परचेस किंवा सेल्स वापरतात. म्हणजे परचेस बुक, सबसिडी बुकमध्ये आपल्याला येईल. अशा पद्धतीने प्रत्येक व्यवहाराच्या नोंदी ज्या आहेत त्या नोंदी आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. तुम्हाला मी
मागे पहिला टॉपिक आणि दुसरा टॉपिक पाठवलेला आहे, त्याच्यामध्ये पण ट्रिब्युनल चार्ट हा दिलेला आहे. आणि काल पाठवलेला आहे अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंटचा जो पहिला टॉपिक पाठवला बघा, त्यामध्ये पेज नंबर 32पर्यंत पाठवले. त्यामध्ये तुम्ही त्याचे झेरॉक्स करा आणि ट्रिब्युनल चार्ट जो आहे त्याच्यामध्ये काही शंका असेल तुम्ही मला मेसेज करून विचारू शकतात. अशा पद्धतीने प्रत्येक व्यवहार जो आहे या व्यवहाराच्या 2 नोंदी करायच्यात. परत का सांगतो की तुम्हाला समजायला पाहिजे. जगामध्ये पर्सनल, रिअल आणि नॉमिनल अकाउंट याच्यावरूनच आपल्याला माल समजा आपण मार्केटमध्ये एखादा टी व्ही घेतला तर काय घेतो, सुरुवातीला व्हाउचर घेतलं, त्या व्हाउचरची नोंद अकाउंटंट करतात. लक्षात घ्या, त्या व्यवहाराची करेक्ट नोंद जी आहे ती करावी लागते. आणि सुरुवातीला प्रायमरी एंट्री जर चुकली तर तेवढ्याच प्रमाणात पुढे सर्व चुका होतात. म्हणून अकाउंट लिहिताना व्यवस्थित नियमानुसारच लिहिलं जातं. लक्षात घ्या. अशा पद्धतीने प्रत्येक व्यवहार जो आहे प्रत्येक व्यवहाराच्या किती नोंदी करायच्यात? अमोल 2 नोंदी करायच्यात. डेबिट आणि दुसरा कोणता? क्रेडिट. बघा व्यवस्थित पुस्तकामध्ये नोट्स बघा, परत व्हिडिओ ऐका, तुम्हाला समजेल. लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपला पहिला टॉपिकचा काहीतरी भाग संपलेला आहे. उद्या आपण पेपर 3मध्ये व्हॉट इज मीन बाय कॉस्ट म्हणजे काय त्याचा अभ्यास करूया. धन्यवाद.